सोडा, सोडा मला. मी तुम्हाला नाही फसवलं. ती रडत त्याला विनंती करत होती, पण तिच्या रडण्याचा आणि तिच्या बोलण्याचा त्याच्यावर कणभरही परिणाम होत नव्हता. तो तिच्या हाताला धरून स्वतःसोबत ओढत, फरफटत घेऊन चाललेला. कुठे घेऊन चाललात तुम्ही मला? प्लीज सोडा मला. तिचं चालू होतं. तो तिला सरळ कारमध्ये धक्का देऊन ढकलून देतो. ती सीटवर पडते. लगोलग तो तिच्या बाजूला बसतो. फार्म हाऊसकडे घे गाडी, एवढंच बोलून तो मोबाईलमध्ये पाहू लागतो. ती बाजूला बसलेल्या त्याला घाबरून थरथर कापत होती. कळलं होतं तिला आता हा काहीच ऐकणार नाही तिचं ते. हिंमत नव्हती तिची त्याच्याकडे पाहून बोलण्याची. ती रडत खाली मान घालून हताशपणे शांत बसली. तिच्या बाजूला जो आगीचा गोळा बसलेला त्याला ती 2 वर्षांपासूनच चांगलंच ओळखत होती. तोंडाला कोरड पडली होती आणि पाय लटलट कापत असून पायाला घाम सुटलेला तिच्या. मनात तर वाटत होतं त्याच्या समोरून गायब होऊन जावं, पण ते आता शक्य नव्हतं. स्वभावाला रागीट जरी असला तरी दिसायला जणू मदनाचा पुतळा होता तो. 6 फूट 3 इंच उंची, सरळ लांब सडक टोकदार नाक, वेल मेंटेन बॉडी आणि सर्वात कातील म्हणजे त्याचे तपकिरी डोळे, ज्यामध्ये बघण्याची कोणी हिंमतच करत नव्हतं. अतिशय तेजस्वी दिसणारा पॉवरफुल हँडसम तरुण. किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा मालक होता तो. काही वेळाने गाडी फार्म हाऊसच्या बाहेर येऊन थांबली. तो झटकन गाडीतून उतरला आणि दुसऱ्या बाजूने तिला उतरायला सांगत होता, पण ती कारमधून खाली उतरत नव्हती. नाही, मला नाही यायचं तुमच्यासोबत, ती म्हटली. त्याने सरळ तिचा हात पकडला आणि तिला कारमधून खेचून बाहेर ओढलं, पाठीवर टाकलं. रुद्र, सोडा मला. लावण्य आता त्याच्या पाठीवर हाताने मारत होती, सुटण्यासाठी धडपडत होती. पण तिच्या नाजूक हातांचा काहीच त्रास होत नव्हता त्याला. तिला रूममध्ये नेताच त्याने पायाने दरवाजाला लाथ मारून दरवाजा लावला आणि तिला सरळ बेडवर फेकली. बेडवरची मॅट्रेस मऊ असल्याने तिला काही लागलं नाही, पण ती स्वतःला सावरत उठून बसणार इतक्यात रुद्र तिच्यावर आला. तिच्या दोन्ही हातांना त्याच्या एका हातात लॉक केले त्याने. रुद्र, तुम्ही नशेत आहात. सांभाळा स्वतःला. लावण्या रुद्रला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत बोलली. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाला, मला तुझ्यावर प्रेम करू देत. तो तिचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. ती डोळे विस्फारून फक्त त्याच्याकडे पाहू लागली आता. त्याने क्षणात तिच्या मानेमध्ये त्याचे ओठ असं काही फिरवायला सुरुवात केली की तिला स्वतःला सावरणं कठीण झालं होतं. रुद्र, लावण्या त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते. तो थांबत नसतो आणि त्याचा स्पर्श तिच्या शरीरावर जादू करत असतो. तिच्या मेंदूने किती नकार दिला तरी तिचं शरीर त्याच्या स्पर्शाने त्याच्यात विरघळत चाललेलं. मनात काहीतरी आठवलं त्याला आणि तो भानावर आला. तिला ढकलून देत तो झटकन तिच्यापासून बाजूला झाला. तुझी बहीण मला माझ्या घरात नाही पाहिजे. मी रात्री कामावरून घरी येण्या अगोदर ती माझ्या घरातून निघून जायला हवी. अहो, हळू बोला प्लीज. ती ऐकेल. ऐकू देत. ऐकलं तर मला नाही काहीच फरक पडत त्याचा. रात्री मी घरी आल्यावर ती जर मला घरात दिसली तर तिच्यासोबत तुलाही मी घराबाहेर हाकलवून देईन. अहो, काय बोलताय तुम्ही हे? कुठे जाईल ती? कुठे का जाईना मला काय त्याचं? तसंही 2 वर्षांपासून झेलतोय मी तुझ्या बहिणीचा खर्च. मी का करायचा तुझ्या बहिणीचा खर्च? तुला बोललो होतो मी तिचं आपण लग्न माझ्या आत्याच्या मुलासोबत लावून देऊ.
निदान माझ्या घरातून फुकटची व्याधी निघून गेली असती. पण नाही, तिथेही तुझा नकार. मी कॉल करून सांगतो आत्याला तू तयार आहेस तुझ्या बहिणीचं लग्न आत्याच्या मुलासोबत लावून द्यायला ते. अहो नाही, अजिबात नाही. मी माझ्या बहिणीचं लग्न तिच्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसासोबत लावून देणार. माझी बहीण मला जड नाही झालीये. तो रागाने तिचे केस हातात पकडून जोरात तिला हिसका देतो तशी ती कळवळते. अहो, सोडा माझे केस. खूप दुखतंय मला. काय बोललीस तू? तुझी बहीण तुला जड नाही झाली? तू असे कितीसे पैसे कमवतेस ग? घरात बसून धुणी भांडी करून पैसे येतात का तुझ्याकडे? तुला तुझी बहीण जड का होईल ना? माझ्या जीवावर जगताय तुम्ही दोघी. फक्त जीभ उचलून टाळ्याला लावायला काय जातंय तुझं? मला जड नाही झाली माझी बहीण म्हणायला. तुला नाही, पण मला तुझी बहीण जड झाली. मी फुकटची पोचणार नाही तिला. ती मला आज रात्री घरात दिसली नाही पाहिजे. तिच्या केसांना हिसका देऊन तिला ढकलून देतो तो आणि रागातच घराबाहेर पडतो. केव्हापासून अतिशय घाबरून जीव मुठीत धरून ती आतल्या रूममध्ये थरथरत उभी होती. ताईचा नवरा, तिचा जिजू. घराबाहेर पडताच ती ताईजवळ आली. तिची ताई जमिनीवर बसून हताशपणे रडत होती. ताई. ती रडतच ताईला आवाज देते. तशी तिची ताई तिच्याकडे पाहते. पटकन डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसून म्हणते, लाऊ बाळा तू 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 टेन्शन नको घेऊस. तू रडलीस का? तू का रडतेस? किती सुजले बघ तुझे डोळे आणि लालही झालेत. तू रडायचं नाही लावू. मी आहे ना. तुझी ताई आहे ना. ती सर्व ठीक करेल. ताई स्वतःच्या हाताने लावण्याच्या गालावरचे अश्रू पुसते. ती स्वतःच तिच्या नवऱ्याच्या इतकी दबावात होती तरी लावण्याला धीर देण्यासाठी ती तसं बोलत होती. लावण्याला कळत होतं जिजू समोर ताईचं काहीच चालत नाही ते. ताई, माझ्यामुळे तुझ्यात आणि जिजूंमध्ये वाद होत आहेत. मी निघून जाते इथून ताई. लावू तू कुठेही जाणार नाहीस बाळा. होईल सर्व ठीक. तुझे जिजू चिडचिड करतात पण मी समजवेन त्यांना. तू नको टेन्शन घेऊस. नाही ताई, मला जायला हवं इथून. अगं वेडी आहेस का लावू? कुठे जाशील तू? कुठेही जाईल मी ताई, पण मला तुला आणखी त्रास नाही द्यायचा. तुझ्यामुळे मला त्रास नाही होत बाळा. ताई मला माहिती आहे माझ्यामुळे तुला त्रास नाही होत, पण जिजूंना मी इथे या घरात नाही पाहिजे. माझ्या इथे राहण्यामुळे जिजू तुझ्यासोबत भांडण करतात. ते मला नाही आवडत आणि सहनही नाही होत. मी इथे राहिली तर रोजच तुमच्या दोघांमध्ये भांडणं होतील. त्यापेक्षा मी इथून गेलेलंच बरं बोलून ती आतल्या रूममध्ये पळत जाते आणि एका जुन्या बॅगमध्ये तिचे कपडे भरू लागते. तिची ताई तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडते. म्हणते, लावण्या तू कुठेही जाणार नाहीस. आपल्या आईबाबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी माझ्यावर अतिशय विश्वासाने तुझी जबाबदारी सोपवले. तू जर अशी घरातून बाहेर निघून गेलीस तर? ताई निशब्द होते. रडू लागते. ताई, तू लहान असल्यापासून तुझी जबाबदारी चोख पार पाडली आहेस. मी आता मोठी झाली आहे. आता मला स्वतःला जगायला शिकायला हवं. तू माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नकोस. ताई, आपल्या आईबाबांनी तुझ्यावर टाकलेल्या माझ्या जबाबदारीतून मी तुला कायमचं मुक्त करते. ताई, तू माझी काळजी नको करूस. आपले आईबाबा या जगातून निघून गेले तेव्हा तू 10-12 वर्षांची होतीस, तरी तू स्वतःसोबत मलाही खूप छान सांभाळलंस.
तुलाही तुझं आयुष्य आहेच, तुझा संसार आहे. मला जायला हवं. काही काय बोलते लावू? कुठे जाणार तू? आहे कोणी या जगात आपला एकमेकींशिवाय दुसरं कोण आपल्याला? मी तुला कुठेच नाही जाऊ देणार. ताई लावूनने बॅगमध्ये ठेवलेले कपडे पुन्हा कपाटात ठेवत बोलली. आता लावण्या एक क्षण शांत उभी राहून गच्च डोळे मिटून दीर्घ श्वास घेते. काही क्षणात डोळे उघडून ती तिच्या ताईजवळ जाऊन तिला समजावत म्हणते, ताई, तू खूपच भावनिक होऊन विचार करत आहेस. या क्षणी प्रॅक्टिकली विचार करायला हवा आपल्याला. तू नको ताई माझी काळजी करूस. मी मोठी झाली आहे. तू तुझ्या लहान वयात मला सांभाळलंस. मी तर ताई खूप मोठी झाले. मी स्वतःला सांभाळू शकते. रात्री जिजू घरी आले की ते मला इथे पाहून पुन्हा तुझ्यासोबत भांडण करणार. माझ्यामुळे तुझ्यावर हात उचलणार ते. मला नाही पाहवत ताई तुझी ही अशी अवस्था. तुला त्रासात नाही पाहवत मला ताई. कुठे जाणार तू ते तरी सांग ना लावू. ताई तू टेन्शन नको घेऊस. माझी एक मैत्रीण मुंबईत राहते. सध्या तरी मी तिच्याकडे जाते. ती नक्की मदत करील मला. तसंही मी इथे राहिली तरी जिजू मला या घरात राहू नाही देणार. ते माझं लग्न त्यांच्या आत्याच्या मुलासोबत नाही तर त्याच्यासारख्या एखाद्या दुसऱ्या मुलासोबत नक्कीच लावून देतील. मी त्यांच्या घरातून कायमची निघून जाण्यासाठी. आणि मला आता तरी लग्न नाही करायचं ताई. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. माझी स्वतःची काही स्वप्न आहेत. ती पूर्ण करण्यासाठी मला मुंबईला जाणंच योग्य वाटतंय. ताईला समजावून लावण्या घराबाहेर पडते. घराबाहेर पडणाऱ्या लावण्याकडे पाहत राहण्याशिवाय तिच्या ताईकडे पर्याय नव्हता. एकीकडे नवरा, घर संसार आणि दुसरीकडे तिची बहीण होती. लावण्या स्वतःला खूप खंबीर दाखवून घराबाहेर पडली खरी, पण बाहेर जाताच तिला हुंदका अनावर झाला. खूप रडू येत होतं. खूप रडावंसं वाटत होतं. तिला तिच्या आईबाबांची अतिशय आठवण येत होती. ती मनात स्वतःशीच म्हटली, माझे आईबाबा असते तर माझ्यावर ही अशी वेळ आली नसती. बाहेर भयंकर पाऊस कोसळत होता. वादळ सुरू होतं. घराबाहेर पडलेली ती आता मागे वळून ताईकडे जाऊन ती ताईला त्रास देणार नव्हती. कितीही त्रास स्वतःला झाला तरी चालेल असा विचार करून ती त्या वादळी पावसातून बस स्टँडच्या दिशेने चालत होती. साधारण 18-19 वर्षांची ती. अंगावर साधा जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. दिसायला अतिशय सुंदर आखीव रेखीव चेहरा. 5 फूट उंची असलेली ती एखाद्या नाजूक बाहुलीसारखी दिसत होती. नैसर्गिक सौंदर्याची देण होती ती. सुडोल बांधा, चापेकळी नाक, ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे, मीनाक्षी काळेभोर बोलके डोळे तिच्याकडे पाहणाऱ्याला लगेचच वेड लावतील असे. चालताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण पावसाच्या पाण्यामुळे ते दिसत देखील नव्हते. पावसात भिजतच ती बस स्टँडला पोहोचली. ओली चिंब झालेली ती मुंबईला जाणाऱ्या बसमध्ये चढली. बसमध्ये बसली. बसल्या बसल्या हातातील छोट्या पर्सकडे पाहिलं तिने. पर्समध्ये नक्की किती पैसे आहेत ते तिलाही नव्हतं माहिती. बाप्पा, तिकिटापुरते तरी पैसे असू देत माझ्याजवळ. एकदा मुंबईला पोहोचली की एखादी नोकरी करीन जी भेटेल ती मनात विचार करून तिने हळूच पर्स उघडली. पर्समध्ये 100च्या 5 नोटा आणि काही चिल्लर पैसे होते. 500 रुपये एवढेच. या पैशांमध्ये मी पोहोचेल का मुंबईला? एवढ्या पैशांमध्ये जेवढं जाता येईल तेवढंच तिकीट घेते मी. ती स्वतःला धीर देत होती.
काही तासानंतर ती मुंबई बस स्टॉपवर उतरली. संध्याकाळ झालेली, थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झालेली. ताईला सांगून आलेली ती तिची मैत्रीण आहे मुंबईत, पण खरं तर कोणीच तिची मैत्रीण नव्हती. आता कुठे जायचं हा खूप मोठा प्रश्न तिच्या समोर होता. काही वेळ ती बस स्टँडला थांबली, पण आता अंधार पडलेला. बराच वेळ बस स्टँडला ती एकाच जागेवर बसून होती. त्यामुळे आजूबाजूच्या काही लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. लोकांच्या विचित्र नजरा स्वतःवर आहेत ते पाहून तिला कसं तरीच झालं. अवघडून गेली ती. अगदी दबून गेली मनात. तिने बॅग हातात पकडली आणि रस्ता मिळेल तिकडे चालू लागली. कुठे जायचंय काही कळत नव्हतं. वाट दिसेल तिकडे फक्त चालत राहायचं एवढंच कळत होतं या क्षणी तरी तिला. मुंबईच्या महानगरीत कसा टिकाव लागणार लावण्याचा हा प्रश्न अनुत्तरितच होता. रस्त्यावरून चालत असताना काही टवाळकी पोरांची नजर लावण्यावर पडते. तशी ती पोरं एकमेकांना नजरेनेच खुणवतात आणि ते लावण्याच्या मागे चालू लागतात. मागून एक जण तिला आवाज देतो, हॅलो ब्युटिफुल, कुठे निघालीस? नवीन आहेस का मुंबईत? आम्ही काही मदत करू का तुला? त्या मुलांनी अगदी छेडण्याच्या अंदाजात विचारलं तिला. त्यांना पाहून लावण्याचे हात पाय लटपट कापू लागले. अतिशय घाबरली ती. गावाकडची साधी सरळ वाढलेली या सगळ्याची सवय नसलेली अतिशय निरागस सालस मुलगी होती ती. बाप्पा, आता हे कोणतं संकट माझ्याजवळ येत आहे असाच विचार तिच्या डोक्यात आला. तिने चालण्याचा वेग वाढवला. हातातील बॅग सांभाळत वेगाने त्या मुलांपुढे चालत होती. मुंबईविषयी काही माहिती नसताना सुद्धा तिने या महानगरीत पाऊल ठेवलेलं. त्याचीच पहिली किंमत ती मोजत होती आता. ती जितक्या वेगाने चालत होती तितक्याच वेगाने तिच्या मागे मागे ती मुलं येत होती. तिच्याकडे पाहून त्या मुलांना समजलेलं की ती इथली लोकल मुलगी नाहीये ते. त्यांना आयती शिकार मिळालेली. त्या मुलांना स्वतः मागेच येताना पाहून लावण्या घाबरून जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून धावू लागली. पावसाचे दिवस असल्यामुळे तो त्याचं कोसळण्याचं काम करत होता. सकाळी सकाळी ताईचं घर सोडल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता. पॉकेटमध्ये नेमकेच पैसे होते, त्यामुळे बाहेरचं काही घेऊन खाल्लं नव्हतं तिने. अंगात आता पळण्याचं त्राण नव्हतं तिच्यात. पण त्या मुलांच्या तावडीतून सुटायचं असेल तर तिला आता पळायला लागणारच होतं. कसंबसं हातातील बॅग सावरत पळत होती ती. पळता पळता एका गाडीसमोर येते. अतिशय भेदरलेली ती गाडी समोरून पटकन बाजूला व्हावं एवढंही नाही कळलं तिला. त्या गाडीची लाईट तिच्या चेहऱ्यावर आली, त्यामुळे समोरचं काही दिसेनासं झालं. डोळ्यांपुढे अंधारी आली तशी ती पटकन दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवून गाडी समोरच उभी राहते. तिला समोर पाहून गाडीतील ड्रायव्हरने गाडीला करकचून ब्रेक लावलेला. भरत, काय झालं? गाडीत मागे सीटला टेकून झोपलेल्या त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला विचारलं. मॅडम, कोणीतरी एक मुलगी गाडीसमोर अचानक आली. सॉरी. ड्रायव्हर नम्रपणे माफी मागतो. तशा त्या समोर पाहतात. गाडी थांबलेली पाहून मागची मुलं मागच्या मागे निघून जातात. सुशीला देवी समोर मुलीला पाहून गाडीतून पटकन खाली उतरतात. लावण्याजवळ येऊन तिचा हात पकडून तिला बाजूला घेतात. लावण्या पावसात भिजून ओलीचिंब झालेली. भीतीने अंग थरथरत होतं तिचं. तिची अवस्था फारच वाईट पाहून सुशीला देवी तिला विचारतात,
अगं बाळा, जरा बघून चालायचं ना. आता ॲक्सिडेंट झाला असता तुझा. सुशीला देवी तिच्याशी बोलत होत्या तर ती चक्कर येऊन जमिनीवर पडणार तर त्यांनी तिच्या खांद्यांना पकडलं. अगं काय होत आहे तुला? ठीक नाही वाटत का? तिच्या डोळ्यांपुढे अंधारी आलेली. ती काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तरी त्यांनी पुन्हा विचारलं, कुठे जायचं आहे तुला? मी सोडू का तुला? नाही माहिती मला कुठे जायचं आहे, असं म्हटलं तिने. काय, तुला माहिती नाही तुला कुठे जायचं आहे? त्यांनी चकित होऊन तिला विचारलं. लावण्या काही न बोलता त्यांच्या आधाराने शांत उभी होती. खूप अशक्तपणा जाणवत होता तिला. चल माझ्यासोबत, बोलून त्या तिच्या हाताला पकडून कारमध्ये बसवतात. कारमध्ये बसताच लावण्या डोळे मिटून मागे सीटला टेकून बसते. भिजलेली असल्यामुळे थंडीने कुडत असते. सुशीला देवी कारमध्ये असलेली त्यांची श्वाल तिच्या भोवती पांघरतात. तिच्या डोक्याला हात लावून पाहतात तर डोकं तापाने तापलेलं असतं. तिला तर खूप ताप आहे, त्या स्वतःशीच बोलतात. हिला तर खूप ताप आहे, त्या स्वतःशीच बोलतात. तिचं ते सुंदर रूप पाहून त्या मनात बोलतात, इतकी सुंदर मुलगी आणि हिची अशी अवस्था. लावण्यावर दया येते त्यांना. सुशीला देवी लावण्याला घरी आणतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.